फक्त एकच गोष्ट वापरून बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम स्पॉन्जी मेदूवडा कसा बनवायचा याच्या सगळ्या टिप्स आज मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नमस्कार, संजना स्वादिष्ट किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मेदूवड्यासाठी मी इथे 1.5 कप उडदाची डाळ घेतलेली आहे. आता ही डाळ आपण स्वच्छ धुवून घेऊ. डाळीला पावडर किंवा केमिकल्स लावलेले असतात, त्यामुळे डाळ स्वच्छ 2-3 वेळा पाण्याने वॉश करून घ्यायची. स्वच्छ धुवून झाल्यानंतर साधारण डाळ बुडेल एवढं पाणी ओतून ती आपण भिजत ठेवू. अर्धा मसाल्याचा चमचा मेथी दाणे. आता हे आपण रात्रभर भिजण्यासाठी ठेवून देऊ. मी रात्रभर डाळ भिजत ठेवली होती. 6 ते 7 तास सुद्धा आपण भिजवू शकतो. तुम्ही इथे बघू शकता डाळ किती व्यवस्थित भिजली गेलेली आहे. आता आपण ती वाटून घेऊया. मेदूवड्यासाठी डाळ वाटताना नेहमी डाळ विदाऊट पाणी यूज करता किंवा लागलंच तर अगदी थोडंसं पाणी यूज करून डाळ वाटून घ्यायची, म्हणजे छान वडे होतात. डाळ वाटताना पूर्णपणे पाणी निथळून फक्त डाळ घ्यायची आणि थोडंसं आलं. इथं आलं आपण थोडं तिखटपणा आणि फ्लेवरसाठी यूज करतोय आणि चवीनुसार मीठ. आता हे व्यवस्थित आपण बारीक पेस्ट करून घेऊ. तुम्ही इथे बघताय फक्त डाळ घेतल्यामुळे पेस्ट एकदम घट्ट झालेली आहे. ती आपण एका आता भांड्यात काढून घेऊया आणि अशाच प्रकारे राहिलेली डाळ पण वाटून घेऊया. डाळ वाटताना विदाऊट पाणी डाळ वाटायची. लागलंच अगदी थोडंसं पाणी यूज करायचं आणि शक्यतो होईल तेवढं बारीक पेस्ट करून घ्यायची. सगळी डाळ इथे वाटून झालेली आहे. आता आपण ही व्यवस्थित सगळी मिक्स करून घेऊ. डाळ वाटून झाल्यानंतर ती डायरेक्ट रेस्ट करायला न ठेवता पीठ हे अशा प्रकारे फेटून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपण 5 ते 10 मिनिट व्यवस्थित पीठ फेटून घ्यायचं, म्हणजे पीठ हलकं होतं आणि वडे आतून एकदम स्पॉन्जी होतात. मी इथे 10 मिनिट हे पीठ व्यवस्थित फेटून घेतलंय. आता हे पीठ हलकं झालंय का आपण कसं चेक करणार, तर त्यासाठी एक बाउल घेऊ. त्यामध्ये पाणी घेऊन थोडंसं पीठ त्यात घालून बघायचं. ते पीठ जर व्यवस्थित तरंगलं तर आपलं पीठ व्यवस्थित हलकं झालेलं आहे. आणि ते जर का खाली जात असेल, तळाला जात असेल वाटीच्या, तर मग आपण अजून थोडा वेळ त्याला फेटून घेऊ. तुम्ही बघू शकता मी इथे एकदम बारीक पीठ केलंय, त्यामुळे ते खूप छान सॉफ्ट झालंय. आता आपण ह्याला थोडा वेळ रेस्ट करायला ठेवू. तरी आपण अर्धा तास रेस्ट करून घेऊया. अर्ध्या तासानंतर मी याच्यामध्ये बारीक चिरलेली मिरची, थोडासा कांदा घातलेला आहे. आता हे आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि अशा प्रकारे आपलं आता मेदूवड्याचं बॅटर रेडी आहे. इथे मी कुरकुरीतपणा येण्यासाठी कोणत्याही प्रकारचं एक्स्ट्रा पीठ, म्हणजे तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर असं काही ॲड केलेलं नाहीये. फक्त उडीद डाळ वापरूनही मेदूवडे छान कुरकुरीत होतात. आता आपण हे तळून घेऊया. आता वडे तळण्यासाठी आपण एका कढईत तेल घेऊ. तेल लो टू मीडियम फ्लेमवरती गरम करून घ्यायचं. व्यवस्थित तेल गरम झालं की त्यात वडे सोडून घ्यायचे. तेल खूपही जास्त कडकडीत गरम करायचं नाही, नाहीतर मेदूवडा टाकल्या टाकल्या बाहेरून करपून जातो आणि आतून कच्चा राहतो. त्यामुळे शक्यतो लो टू मीडियम फ्लेमवरती तेल गरम करून घ्यायचं आणि साधारण गरम झाल्यानंतर एक एक करून वडे सोडून घ्यायचे. दोन्ही बाजूनी वडे तळून घेऊया. तळतानाही गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची, म्हणजे वडे करपले जाणार नाही आणि आतूनही छान भाजले जातात. वड्यांना असा छान सोनेरी रंग येईपर्यंत आणि त्याचे बबल्स कमी होईपर्यंत ते छान तळून घ्यायचे. अशा प्रकारे फक्त उडीद डाळ वापरून केलेले मेदूवडे तयार आहेत. तुम्हाला ही मेदूवड्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. आता हे गरमागरम झालेले वडे सांबार आणि चटणीसोबत सर्व करायचे आणि आपल्या फॅमिलीसोबत त्याचा आनंद घ्यायचा.
अशाच छान छान रेसिपीज संजना स्वादिष्ट किचन पेजवरती अवेलेबल आहेत. नक्की जाऊन व्हिजिट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्ही इथे बघू शकता वडा किती क्रिस्पी झालेला आहे आणि आतूनही एकदम सॉफ्ट झालेला आहे. तर या वीकेंडला ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा. थँक्यू.